नमस्कार मित्रांनो, मी निलेश गुडविंदे स्वागत करत आहे आपल्या एन जी सोल्युशन चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सिम्प्लिफिकेशनमध्ये स्क्वेअर कसं करायचं ते अगदी सोप्या पद्धतीने. मित्रांनो, तर आपण सिम्प्लिफिकेशनमध्ये आज स्क्वेअर शिकणार आहोत. स्क्वेअर म्हणजे वर्ग. आपण वर्ग कसे काढायचे ते ट्रिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, आपण स्क्वेअर आता एंडिंग इन 5 आपण पाहिलेले आहेत. समजा एंडिंग इन 5 ने होत असली कोणत्याही संख्येची, फॉर एक्झाम्पल आपण 25 घेऊ. 25ला काय करायचं, तर इथे 2 आहे पहिली संख्या. 2 इंटू त्या पुढील संख्या यांचा गुणाकार करून 5चा वर्ग 25 हा मागे लिहायचा. म्हणजे 2 इंटू 3, 3 दुणे 6 आणि हा 25, 625. फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. 75चा वर्ग. त्यामध्ये काय करायचं, 5चा वर्ग 25 आपण लिहून ठेवायचा आणि 7 आणि त्यापुढील संख्या यांचा गुणाकार. 8 7 8 8 16 8 24 8 चौक 32 8 45 8 6 48 8 7 56. छप्पन्न 25 असा. त्याप्रमाणे आपण एंडिंगला 5 असल्यानंतर त्यांचं पाहिलेलं आहे. आता आपण पूर्ण संख्यांचा पाहू. 0 ते 100 पर्यंतच्या कोणत्याही संख्या असल्या तर त्याचा आपण वर्ग कसा करायचा, कोणत्याही संख्या. तर आपण एक्झाम्पल पाहणार आहोत मित्रांनो. फॉर एक्झाम्पल आपल्याला 1 ते 9 पर्यंतचे सर्व वर्ग माहीत असायला हवेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 पर्यंत. 1 ते 9 पर्यंतचे वर्ग. 1चा वर्ग 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 64 आणि 9चा 81. मित्रांनो, हे आपल्याला एवढं तर माहीत असतंच. त्यानंतर आपण पाहणार आहोत 2 अंकी संख्यांचा वर्ग. तर आपण एक एक्झाम्पल पाहूया. आपण घेऊया 47चा स्क्वेअर कसा काढतात ते. 47चा स्क्वेअर मित्रांनो, आपण सुरुवातीला काय करायचं, 4चा वर्ग आणि 7चा वर्ग सेपरेट लिहायचा. 4चा वर्ग 16 आणि 7चा वर्ग 7 7 49. हे लिहून झाल्यानंतर इथे एक 0 द्यायचं. यांची बेरीज करायची आपल्याला. 0 द्यायचं. यांचा दोघांचा गुणाकार करून, म्हणजे यांचा तिघांचा गुणाकार करायचा. म्हणजे कसं, 4 इंटू 7 इंटू 2. पहिली संख्या 4, 7 आणि वर्ग आहे म्हणून 2. यांचा गुणाकार किती, 7 7 14 7 1 21 7 चौक 28. 28 दुणे 56. यांची आपण बेरीज करायची. 9 6 4 10 0 8 1 6 5 11 1 12 2 4 1 1 1 सॉरी आणि इथे 1 1 2 22 09 हा 47चा वर्ग आला. मित्रांनो, आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण 73चा स्क्वेअर. आता 73चा स्क्वेअर मित्रांनो कसा, 7चा वर्ग 49, 3चा वर्ग 2 अंकी संख्येत लिहायचा 0 9. त्यानंतर इथे 0 घ्यायचं. 7 3 21 21 दुणे 42. हे कसं गेलं, 7 इंटू 3 इंटू 2. पहिला 7 3 2. 7 3 21 21 दुणे 42 आपण लिहिले. यांची ॲडिशन करायची. 9 2 9 आणि 4 13 3 4 1 4 1 5. आपला आन्सर आलेला आहे 5329. म्हणजे 73चा स्क्वेअर मित्रांनो आपल्याला
5329 भेटलेलं आहे. अशा प्रकारे आपण ट्रिक्सच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने काढू शकतो. मित्रांनो, आता आपण पुढचा एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल, 87चा स्क्वेअर. 87 मध्ये 8चा वर्ग 64, 7चा 49. त्यानंतर इथे एक शून्य घ्यायचं. 8 7 56, 56 गुणिले 2, 56 गुणिले 2, 6 2 12, 2 हातच्याला 1, 5 2 10, 1 11, 112. 112 यांची बेरीज करायची. 9 4 2 6, 4 1 5, 6 1 7. मित्रांनो, याचा आन्सर आलेला आहे 87चा वर्ग 7569. मित्रांनो, अगदी एका मिनिटाच्या आत आपण हे सॉल्व करू शकतोय अगदी सोप्या पद्धतीने. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण अजून काही एक्झाम्पल घेणार आहोत. मित्रांनो, हे एक्झामला एकदम आपण सोप्या पद्धतीने आणि फास्ट आन्सर फाइंड करू शकतो. आता आपण घेऊया 93चा स्क्वेअर. 93चा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. 9चा वर्ग 81, 3चा 09. अगदी कमी वेळात मित्रांनो निघतो. 9 त्रिक 27, 27 गुणिले 2, 7 2 14, 54. आन्सर आला 9, 4 0 4, 5 1 6, 8. मित्रांनो, आहे की नाही एकदम फास्ट आन्सर आपल्याला काढता येतं. तर आपण अशा प्रकारे स्क्वेअर करू शकतो. मित्रांनो, चौथा एक्झाम्पल पाहूया आपण पटापट. 67चा वर्ग. आता हा एक्झाम्पल तुम्ही ट्राय करू शकता कसं सॉल्व करायचं ते. काय करायचं मित्रांनो, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49. इथे एक शून्य घ्यायचं. 7 सकम 42, 42 गुणिले 2, 84. 9 0 यांची बेरीज करायची. 9 आणि 0 9, 4 4 8, 6 6 12 आणि 2, 14 4 हातच्याला 1, 3 1 4, 4489. हा आपल्याला 67चा वर्ग भेटलेला आहे. मित्रांनो, किती फास्ट ट्रिक आहे. यानुसार आपल्याला आन्सर फाइंड करता येईल. अजून आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि व्हिडिओ संपवूया. मित्रांनो, 79चा स्क्वेअर पाहणार आहोत आपण. 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81. इथे 0. 9 गुणिले 7, 9 7 63, 63 इंटू 2 किती आलं. 63 इंटू 2, 3 2 6, 6 2 12, 126. यांची मित्रांनो ॲडिशन करायची. 1 0 1, 6 2 12 आणि 2, 14 4 हातच्याला 1, 9 1 10 2, 12 2 हातच्याला 1, 4 1 5 आणि 1 6, 62 41. हा मित्रांनो आन्सर आलेला आहे, म्हणजे 79चा स्क्वेअर आलेला आहे. मित्रांनो, अशाच नवनवीन ट्रिक्स आपण घेऊन येत आहेत. तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.